आदित्य देशमुख मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. प्रत्येक वर्षी त्याने कॉलेजमध्ये टॉप केलं होतं, त्यामुळे तो खूप प्रसिद्ध होता. इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर त्याला पुणे सोडावे लागणार होते. तो सांगली जिल्ह्यातील सोंगोला जवळच्या हळवे गावचा राहणारा होता. गोरा, उंच, पाणीडाळ डोळे आणि रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला आदित्य कोणत्याही मुलीला आवडेल असा होता. डॉक्टर कुलकर्णी देखील मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती, पण ती पुण्यातच राहणार होती. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्यांचे एकमेकांशी भांडण झाले होते. दोघेही एकाच सेक्शनमध्ये होते, त्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद व्हायचे. एकदा तर दोघांची निवड एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी झाली. त्या प्रोजेक्ट दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. त्या मैत्रीचे रूपांतर कधी झाले प्रेमात हे त्यांनाही कळले नाही. पाहता पाहता कॉलेजचे शेवटचे वर्ष जवळ आले. तेव्हा मात्र आदित्यला भीती वाटू लागली, कारण तो बाहेरगावचा होता. त्याला त्याच्या गावीच हॉस्पिटलमध्ये काम करायचे होते, पण सायलीला पोटही सोडायचे नव्हते. एक दिवस तो तिला म्हणाला, सायली, मला माझ्या गावीच काम करायचे आहे. तिथल्या लोकांना माझी गरज आहे. गावी अजूनही चांगल्या वैद्यकीय सुविधा नाहीत. लहानपणापासून मी खूप खडतर जीवन पाहिले आहे, म्हणूनच एवढा शिकण्याचा निर्धार केला. काही दिवसांनी निकाल लागला. दोघेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. आता आदित्य गावी जाण्याच्या तयारीला लागला. सायली त्याला भेटण्यासाठी त्याच्या वसतिगृहात गेली. तो त्याच्या खोलीत सामान भरत होता. ती रडत रडत म्हणाली, तू तुझा निर्णय बदलू शकत नाहीस का? मला तुझ्याशिवाय जगता येणार नाही. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण गावी सगळ्यांना माझी गरज आहे. तू माझ्यासोबत चल. आपण दोघे मिळून तिथल्या लोकांची सेवा करू. सायलीने मान खाली घातली. आदित्यला वाटले की तिने नकार दिला आहे. ती त्याला सोडण्यासाठी बसस्टँडवर आली. तो बसमध्ये बसला. निघताना त्याने तिच्या हातात एक चिठ्ठी दिली आणि म्हणाला, ही चिठ्ठी घरी गेल्यावरच वाच. घरी गेल्यावर सायलीने ती चिठ्ठी उघडली. त्यात लिहिले होते, तुझा निर्णय जेव्हा कधी बदलेल तेव्हा माझ्याकडे ये. मी मरेपर्यंत तुझी वाट पाहीन. चिठ्ठी वाचताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने तिच्या आईवडिलांना सगळी हकीकत सांगितली आणि ती आदित्यकडे जाण्यासाठी निघाली, कारण तिला समजले होते की आदित्यसारखे निस्वार्थ प्रेम तिच्यावर दुसरे कोणीही करू शकणार नाही. आणि त्या दिवसांपासून दोघांनी मिळून त्या छोट्याशा गावात एक नवीन आयुष्य सुरू केले. प्रेम, सेवा आणि समर्पणाने भरलेले.